मुंबई आणि उपनगरात येत्या 24 तासात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता. मुंबई वेधशाळेचा अंदाज. पावसामुळे मुंबई गोवा महामार्ग ठप्प. अंजनारी पुलावरची वाहतूक थांबवली. काजळी नदीने ओलांडली धोक्याची पातळी. सुरक्षेच्या कारणास्तव वाहतूक थांबवली. विलेपार्ले पश्चिम परिसरातील दादाभाई रोड आणि एसवी रोड पाण्याखाली. दोन्ही मार्ग वाहतुकीसाठी बंद. दादर समुद्रकिनारी पावसाचा आनंद घेण्यासाठी मुंबईकरांची गर्दी. नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन. रत्नागिरीमध्ये जगबुडी आणि नारंगी नदीला पूर. ग्रामीण भागात जाणारे रस्ते पाण्याखाली. खेडच्या खाडीपट्ट्यातल्या 40 गावांचा संपर्क तुटला. जनजीवन विस्कळीत. सकाळपासून कोसळणाऱ्या पावसामुळे जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली. खेड दापोली मार्गावरील नारंगी नदीलाही पूर. दापोली मार्गावरची वाहतूक पूर्णपणे बंद. रत्नागिरीतल्या काजळी नदीला पूर. चांदेराई बाजारपेठेतल्या काही दुकानांमध्ये पाणी शिरलं. संगमेश्वरमधील गड नदीला पूर आल्यानं मागजन बाजारपेठेत पुराचं पाणी. तर मागजन परिसरातील शेतीही पाण्याखाली गेल्यानं व्यापाऱ्यांसह शेतकरी चिंतेत. चिपळूण गुहागर मार्गावरील मिरजोळ भागात महामार्गावर पाणी. डोंगरातून थेट रस्त्यावर पावसाचं पाणी आल्यानं वाहतूक ठप्प. रत्नागिरीमध्ये जोरदार पाऊस. काजळी नदीचं पात्र 18 मीटरने वर. नदीच्या काठावरच्या अनेक भात शेत्यामध्ये पाणी. अनेक गावांचा संपर्क तुटला. सीबीडीमधल्या डोंगर रांगेत धबधब्यावर गेलेले पर्यटक अडकले. महापालिका प्रशासन आणि अग्निशमनने पर्यटकांना दोरीच्या सहाय्याने बाहेर काढलं. यावेळी आयुक्त कैलास शिंदे ही घटनास्थळी उपस्थित. भिवंडीतील राहनाळ परिसरातल्या रस्त्याला नदीचं स्वरूप. रस्त्यावर 1.5 ते 2 फूट पाणी. वाहनधारकांची कसरत. अंधेरी पश्चिम मधल्या विरा देसाई रोड पाण्याखाली. 2 ते 3 फूट पाणी. अनेक गाड्या बंद पडल्या. मीरा भाईंदर शहरात सकाळपासूनच पावसाची संततधार. सखल भागात पाणी. वाहन चालक त्रस्त. पालघरमध्ये डहाणूमध्ये तुफान पाऊस. कंक्राळे नदीला पूर. इराणी रोड परिसरात पुराचं पाणी. कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील विठ्ठलवाडी तलाव ओव्हरफ्लो. मात्र तलावात ड्रेनेजचं पाणी सोडलं जात असल्यानं तलावातून वाहणाऱ्या पाण्याचा नागरिकांना त्रास. नागपूरमध्येही पावसाची जोरदार बॅटिंग. अनेकांच्या घरात पाणी शिरलं. धान्य, घरातील साहित्य, कागदपत्रांचं नुकसान. तर अयोध्यानगर भागातल्या नाल्याला पूर आल्यानं साई मंदिर परिसर पाण्याखाली. चंद्रपूर शहरालगतच्या इरई धरणातनं पाण्याचा विसर्ग 1 फुटावरून आता अर्ध्या फुटावर. मात्र चंद्रपूर गडचांदूर मार्गावरील भोयेगाव पूल अद्यापही पाण्याखाली असल्यानं वाहतूक बंद. यवतमाळ जिल्ह्यात गेल्या 4 दिवसांपासून पावसाचा जोर. तब्बल 1210 हेक्टरवरील पिकांचं नुकसान. चंद्रपूरच्या ब्रह्मपुरी तालुक्यातील मालडोंगरीतील तलाव फुटल्यामुळे धानोली पोहा गावात पाणीच पाणी. 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे तलावाच्या पाण्यात मोठी वाढ. शेकडो हेक्टर जमीन पाण्याखाली. चंद्रपुरात सुरू असलेल्या पावसामुळे चिचपल्ली गावात पूरस्थिती. चिचपल्ली गावात 100 ते 150 घरांमध्ये पाणी. तसंच गावातील जवळपास 100 बकऱ्या आणि इतर जनावरं दगावली. चंद्रपूरच्या पिंपळखुट गावात शिरलं अंधारी नदीचं पाणी. गावातील 15 ते 20 घरांमध्ये पाणी शिरल्याची माहिती. साताऱ्यामधल्या कोयना धरण परिसरात 24 तासांमध्ये झपाट्याने वाढ. प्रति सेकंदाला धरणात 42,000 क्युसेकने पाण्याची आवक सुरू. अलमट्टी धरण सध्या 80% भरलं. कोल्हापूर, सांगली, शिरोळ, इचलकरंजी हातकणंगलेला मोठा दिलासा. अलमट्टी धरणातनं 1,25,000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.